2 लॉटने एंट्री झालेली आहे. चला बघू शकता 2 लॉटने एंट्री झालेली आहे. याचं एक्झिट जे राहील ते इथं राहील. एंट्री कशा बेसिसवर घेतली मी एक्सप्लेन करतो. एकच मिनिट. एक्सप्लेन करतो एकच मिनिट. पहिले तरी हटू दे एकदा. मार्केटचा ट्रेंड जे ओव्हरऑल आहे तो डाऊन ट्रेंड आहे. त्याच्यामुळे जे एंट्री बी प्लॅन केली आहे ती डाऊन ट्रेंडमध्येच केलेली आहे. ओके. तर एस-एल जो राहील ती ही वाली ब्ल्यू कॅन्डल राहील. सॉरी, ही ब्ल्यूवाली लाईन राहील. तर मी एकदा एस-एल मार्क करतो याच्यामध्ये. 2 लॉटनं ट्रेड झालेला आहे. हा एस-एल राहील आपला मॅक्झिमम 13 पॉईंटचा. ओके. 13 पॉईंटचा एस-एल राहील आणि याचं जे टार्गेट राहील ते पण टार्गेट 13 आपलं 1:1.5 जे आपला रिस्क रिवॉर्ड आहे तेवढंच राहील. ठीक आहे. आता एंट्री झालेली आहे. थोडंसं 1 मिनिट हे खूपच खालीवरी करते मार्केट, त्याच्यामुळे जरा ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागू राहिला. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये 300 समथिंगपर्यंत लॉस बघितलेला आहे. ओके. तर आपल्याला हे एक्झिट करायला पण रेडी राहावं लागेल. एक्सपायरी आहे तर खूप फास्ट मूव्हमेंट करत आहे. तर कोणतं आपला याच्यामध्ये एक्झिट 200चा 24,200चा पुट आपण इथं घेतलेला आहे. 24,200चा पुट कुठे? अच्छा इथे. ओके. 24,200चा पुट घेतला आपण. इन द मनी ट्रेड केलं आहे. ₹351 आपण मॅक्झिमम लॉस पाहिला. आपलं जे लॉस लिमिट आहे ती मॅक्झिमम ₹2,000 आणि जे आपला जे एस-एल आहे ते आपण प्लेस केलेलं आहे. फक्त आपल्याला वेट करणं की टार्गेट येतं की एस-एल येतं. त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही नाही आहे. लॉजिक सिंपल आहे की मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड जे आहे तो डाऊन साईड आहे आणि जी एंट्री जी घेतली आहे ती फक्त त्याच्यासाठी घेतली आहे की आज डाऊन साईड मार्केटचा ट्रेंड आहे तर आपण पण डाऊन साईडच ट्रेड करा. अपसाईड घेण्यात काही मतलब नाही. तर ओव्हरऑल जे मी तुम्हाला दाखवतो एकदा मार्केटचं जे 1 आवर टाईम फ्रेमवर जे स्ट्रक्चर बनलं आहे. तर मार्केटने इथून एक रेजिस्टन्स घेऊन कंटिन्यू मार्केट या खालच्या साईडला येण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जे इंट्राडेचा ट्रेड आहे, इंट्राडेचा पण जे आहे, तर म्हणजे आपला ओव्हरऑल ट्रेंड कन्फर्म झाला की डाऊन साईड आहे. त्याच्यानंतर आपल्याला एंट्री सेटअप जे बघायचा होता तो डाऊन साईडचा बघायचा होता. एंट्री जी घेतली आहे काइंड ऑफ तुम्ही म्हणू शकता की मार्केट इथून सेल झालं आणि इथून सेल होऊन एक मार्केटनं थोडं रिट्रेसमेंट घेतला. आता इथं सेल झालेलं इथं जर घेतलं असतं तर आपल्याला जे एस-एल होता तो प्रॉपर येत नव्हता. तर म्हणून आपण थोडं वेट करून मार्केटचं वेट करून आपण एक रिकव्हर होऊ दिलं आणि नंतर एंट्री घेतली. चला आता याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही. आता फक्त आपल्याला वेट करणं आहे. हे इकडं आपला ऑप्शनचा चार्ट आहे. ऑप्शन जे आहे ते 24,200चा आपला जो पुट आहे तो आपण घेतलेला आहे. ठीक आहे. 24,200चा पुट आहे आपण घेतलेला आहे आणि आपण आता वेट करतोय की मार्केट आपल्या साईडनं मूव्हमेंट करतं की आपल्या अपोझिट साईडनं मूव्हमेंट करतं. जिथं पण जे पण मूव्हमेंट असेल आपण एक तर टार्गेट नाही तर एस-एलवरच एक्झिट होऊ. याच्यामध्ये 2 टाईपचे एस-एल आहे. एक तर हा एस-एल आपला जो मॅन्युअली प्लेस केला आहे. ठीक आहे. आणि दुसरा एक टाईम एस-एल आहे. आता याच्यामध्ये बघू शकता आपण एंट्री जी घेतली आहे 10:35च्या कॅन्डलवर घेतली आहे. 10:35 पासून 15 मिनिट तुम्ही ॲड करा. 10:35 पासून 10:45 आणि 10:50 मॅक्झिमम हा ट्रेड 10:50 पर्यंत होल्ड राहील. त्याच्यानंतर हा ट्रेड एक्झिट केला जाईल. कारण आपला टाईम एस-एल पण आपल्यासाठी मॅटर करतो. कारण आपण ऑप्शन बायिंग करू राहिलो, तर आपण ऑप्शन सेलिंग किंवा स्टॉकमध्ये असतो तर आपण आरामात पुरं टार्गेट आणि एस-एल पर्यंत होल्ड केलं असतं. कारण इथं आपल्याला डीके पण आपल्या अपोझिट आहे. तर त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आपल्या अपोझिट असल्यामुळे आपण टाईम एस-एल याच्यासाठीच आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे आपल्या ट्रेडिंगला आपल्या साईडला त्याचा रिझल्ट येण्यासाठी. आता कधीही खूप म्हणजे टाईम एस-एल जो खूप वेळेस होतो, पण याचा ॲट द एंड जो रिझल्ट आहे तो चांगला आहे. ठीक आहे. ॲट द एंड जो रिझल्ट आहे चांगला आहे. त्याच्यामुळे खूप वेळेस आपल्याला विथ टाईम एस-एलच एक्झिट करावं लागतं. आपला खूप वेळेस टार्गेट येत नाही, खूप वेळेस एस-एल पण येत नाही. पण मग जिथं आहे तिथं मार्केट टाईम एस-एलनुसार एक्झिट करावं लागतं. त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. ट्रेडरला नेहमीच वाटतं की आपल्याकडे कॅपिटलची कमतरता आहे, आपल्याकडे कॅपिटल नाही आहे आणि आपण ऑल्वेज म्हणजे बघतो दुसरं की आपल्याकडे कॅपिटल नाही आहे आणि आपण कसं ट्रेड करू, कधी आपली कॅपिटल येईल, कधी आपलं व्यवस्थित होईल. ऑल्वेज ट्रेडरला ही फिलिंग येते. पण एक खरं सांगू का, खरं तर ट्रेडरची कॅपिटलची कमतरता नाहीच आहे. कॅपिटल एक दिवसात अरेंज करू शकतो. आपल्याला ₹5,00,000 लागले, जर जो ट्रेडिंग करतोय ना, तर तो नाही असं नाही की एकदम त्याच्याकडे काहीच नाही, बॅकअप नाही. आरामात तो मॅनेज करू शकतो. पण विषय काय माहिती आहे का, इथं कॅपिटलचा विषय नाही. आपण मानतो की कॅपिटलचा विषय की यार कॅपिटल असते तर मी असं, कॅपिटल असते तसं. पण विषय जो बी आहे ना, इथं सगळा रूल्स आणि डिसिप्लिन फॉलो करण्याचा आहे. तर बरेच ट्रेडर भ्रमात राहतात की कॅपिटल नसल्यामुळे ते प्रॉफिटेबल नाही आहेत किंवा कॅपिटल नसल्यामुळे ते आज सक्सेस नाही आहेत. कॅपिटल असून काही वेगळं होणार नाही. जर रूल्सच आपल्याला फॉलो करण्याचे आपल्या क्षमता नाही, आपल्याला रूल्सच आपल्याकडून फॉलो होऊ नाही लागले, तर कॅपिटल असून बी आपण ते कॅपिटल वाईप आउट करणार आहे किंवा ते कॅपिटल आपण असं नाही ते झिरो आउटच करणार आहे. त्याच्यामुळे कॅपिटल नसणे हा आपला अपूर्णपणा नाही आहे. इन शॉर्ट मी असं म्हणेल, आपण पूर्ण आहे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. जसं आपल्याकडे एक लॅपटॉप आहे, एक मोबाईल आहे, आपल्याकडे सगळं एक अकाउंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त आता आपण किती रूल फॉलो करतो, किती नाही हे याच्यामध्ये मेन आहे. जर आपल्याकडं किती जण असं विचार करून सांगता, की आपल्याकडे कॅपिटल नाही. खरंच विचार करा, आपल्याकडे कॅपिटल जर जुगाड करायचं झालं, तर आपण 5 दिवस ते 10 दिवसात आपण कॅपिटलचा आरामात जुगाड करू शकतो. पण विषय इथं कॅपिटलचाच नाहीये. इथं विषय आहे, की आपण कॅपिटल बी आपल्याला भीती आहे, की बाबा मी कॅपिटल आणलं तर रूल्स नाही फॉलो झाले तर पैसे लॉस होतील, परत असं होईल. तर कुठं ना कुठं कॅपिटलची कमतरता नाहीये. कुठं ना कुठं कॅपिटल त्या गोष्टीसाठी असं नाही म्हणू शकत, की कॅपिटल नाही. विषय जो आहे तो इथं आपल्या
रूल्स फॉलो करण्याचाच आहे. आपण फक्त मानलंय स्वतःला, की आपल्याकडे कॅपिटल नाहीये म्हणून आपण मागे आहे. एक लॉटनं जर आपण डेली रोज प्रॉपर ट्रेड करत असेल, रूल्स एंड रेग्युलेशन फॉलो करून जे बी आपले डिसिप्लिन बनवून, तर खूप खूप चांगली प्रॅक्टिस आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आज ना उद्या हळू तुम्हाला 1 लॉटचं 2 लॉट, 2 लॉटचं 3 लॉट. आज जे 2 लॉट घेण्याच्या मागचं रिझन एवढंच आहे, की आपला जे एस-एल आहे, जे आपण डेली कॅल्क्युलेट करतो, की आपला मॅक्सिमम लॉस 500 झालाय. म्हणजे आतापर्यंत आपण मॅक्सिमम लॉस 500 पाहिलाय, 600 पाहिला त्यासाठीच. काल आपण 20 पॉइंटचा जे एस-एल होता, त्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम लॉस जो पाहिला आपल्या पॉइंटच्या नुसार, तो थोडा जास्त दाखवला. तर जे आपला 20 पॉइंटचा मॅक्सिमम 20 पॉइंटनंतर जे समजा म्हणजे फॉर एक्झाम्पल 20 पॉइंटचा जर एस-एल होत असेल, तर आपण 2 लॉटनं ट्रेड करणार होतो. पण आता आपण ते चेंज करून 15 जर पॉइंटचा होत असेल, तर आपण एका लॉटनं ट्रेड करणार. म्हणजे हे अपडेट करत राहणे. जर आपण तसंच फिक्स करत ठेवलं, तर कुठं ना कुठं आपली रिस्क जी आहे ती आपल्या हाताच्या बाहेर जाईल आणि नंतर आपल्याला त्याचं परत हे होईल, की यार म्हणजे आपण हे डेली तर करतो, पण आपण म्हणजे त्याचं एनालिसिस त्याच्यावर लक्ष नाही राहत. बघू शकता मॅक्सिमम लॉस जे पाहिला ₹234 पाहिलाय. तर इथं जर तुम्ही बघत असाल आपल्या मेन चार्टवर मार्केट आपल्या घेतलेल्या प्राईसवर आहे. थोडंफार मागे-पुढे आहे, पण ऑप्शनमध्ये हेच आहे. आज ते डीकेचा खूप जास्त मॅक्सिमम लॉस पाहिला आपण 235, 266, 292. तर काही प्रॉब्लेम नाही. अजून घेतलेल्या प्राईसवरच मार्केट आहे. जेव्हा आपला एस-एल होईल, तेव्हा आपण एक्झिट करू. नाही तर मग आपल्या 351 पण लॉस पाहिला आपण मॅक्सिमम. नाहीतर मग आपल्या 15 मिनिट टाईमनुसार हा ट्रेड एक्झिट केला जाईल. तर 10:50ला मॅक्सिमम याची होल्डिंग आहे. कारण 10:50 नंतर आपला ऑटोमॅटिक एस-एल होईल. तर आता टाईम एस-एल होईल. तर आता 10:43 झाले, तर 7 मिनिट आहेत आपल्याकडे ट्रेड होल्ड करण्यासाठी. तर बघूया मार्केट जे घेतलंय अजून घेतलेल्या प्राईसवरच मागे-पुढे करते. तर मी याच्यामध्ये आतापर्यंत मॅक्सिमम लॉस पाहिला आपण ते 351 पाहिलाय. तर ठीक आहे, आपल्या लिमिटच्या आता 344, 396 तर आपल्या लिमिटच्या आत आहे. 400, 400, 507, 507 लिमिटच्या आत आहे. आपला जो 520 आपला जो मॅक्सिमम लॉस आहे. चला आता आय थिंक मार्केट आपल्या एस-एलकडे जाते, पण अजून एस-एल नाही झालाय. 572 पण पाहिलंय आपण याच्यामध्ये मॅक्सिमम लॉस. 572 पण पाहिलंय. तर आज एक्सपायरी आहे, तर मार्केट असंच मागे-पुढं करू शकतं. तर ते हे एक-एक कॅन्डल बघून म्हणजे घाबरायचा काही विषय नाही. 591 पण पाहिलेलं आहे, 600 पण पाहिलंय, 617 पण पाहिलेलं आहे. तर काही प्रॉब्लेम नाही. 617 पण पाहिलंय. तर आता आपल्याला एक्झिट करायसाठी 700 पण पाहिलंय. एक्झिट करायसाठी रेडी राहावं लागेल. कारण एस-एलपर्यंत जर मार्केट आलेलं आहे, तर एस-एलवर आपल्याला एक्झिट करणे. नाहीतर आपल्याकडे अजून 754, 754, 767 पण आपण लॉस पाहिला मॅक्सिमम. ठीक आहे. 715, 754, 767 आता तिथंच आहे मार्केट अजून 754, 767 तर मॅक्सिमम जे लॉस आपण याच्यामध्ये पाहिलाय 767 पाहिलाय. 2 लॉटनं आपण ट्रेड करतोय. ठीक आहे. 2 लॉटनं ट्रेड करतोय. बघा 2 लॉटनं ट्रेड करून पण आपल्या लिमिटमध्येच आहे 728. तर मी इथे एक्झिट वरलं क्लिक करून ठेवतो. थोडंफार 900 ठीक आहे. एक्झिटवर क्लिक करून ठेवतो. 800 समथिंग 900 पण लॉस पाहिला 942 कारण मार्केट या लेव्हलला जर टच केलं तर ही मॅन्युअली म्हणजे इथून एक्झिट केलं जाईल. 929, 900, 949, 988 ठीक आहे. ऑप्शनचा चार्ट बघू शकता तुम्ही खूप मागे-पुढे करत आहे. पण मार्केट जे आहे इकडं मेन चार्टवर अजून आपल्या एस-एलपर्यंत आलं नाही. आपण 951 पण लॉस पाहिलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे. मॅक्सिमम लॉस आतापर्यंत जे पाहिलं आपण ₹951 पण पाहिलेला आहे. तर हे लावून ठेवलं याच्यासाठी की कारण मार्केट स्पाइक देईल आणि अननेसेसरी बघा आता आपल्या एस-एलच्या वरती जाईल. तर मी इथं लावून ठेवलेलं आहे. तर क्लोज पोझिशनवर क्लिक करणं आणि एक्झिट करणं. जर मार्केट आपला ती वरची लाईन 24,143 ची लेव्हल क्रॉस केली की एक्झिट होऊन जाईल. तर आता बघू शकता याच्यामध्ये मॅक्सिमम जे लॉस पाहिला आपण तो 957 पाहिलेला आहे. ठीक आहे 957 आणि मार्केट किती पॉइंट मूव्ह झाले हे असंच आहे. मार्केट अजून पूर्ण तेवढं पॉइंट मूव्ह पण नाही झालं आणि इकडं आपल्याला लॉस दाखवून रेडी पण झाले मार्केट. तर त्याच्यामुळं हे ऑप्शन बायिंग खूप मॅक्सिमम आपल्या अपोझिटमध्ये गोष्टी वर्क करतात. तर जेवढं आपण आपल्या कॅपिटलला प्रोटेक्ट करून ट्रेड करू, तेवढं इथं बेटर राहील. नाहीतर मग अननेसेसरी लॉसेस आहे आणि म्हणजे काहीच मिळणार नाही मग. त्याच्यापेक्षा थोडं प्रॉफिट कमी, 2 दिवस लेट, 2 महिने लेट काय प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला ह्या गोष्टी धरूनच चाललंय. नाहीतर मग अननेसेसरी खूपच अ, चिड आणि म्हणजे ते काही ऑप्शन बायिंग राहतच नाही. म्हणजे ते खूप भयानक आहे. जेवढं घुसू तेवढं अंदर घुसते. तर चला आतापर्यंत आपण मॅक्सिमम जे लॉस पाहिलाय ते 957 पाहिलंय. मी रेडी आहे एकदम. आपल्याकडे अजून 4 मिनिट आहे. 4 मिनिटमध्ये जर मार्केट रिकव्हर होऊन आपल्या साईडने गेलं तर वेल एंड गुड. नाही तर एस-एल झाला तर एस-एलवर एक्झिट. तर दोन्ही साईडला मी रेडी आहे. त्याला थोडा इथं झूम करून ठेवतो. कारण टच झाल्या-झाल्या आपल्याला इथे एक्झिट करायला बरं होऊन जाईल. तर ओके. तर बघू शकता तुम्ही आता मार्केट आपल्या एस-एलकडे आपण मॅक्सिमम लॉस जे पाहिला या ट्रेडमध्ये ₹957 पाहिलाय. ठीक आहे. ₹957 पाहिलाय. जर आपला या ट्रेडमध्ये हा एस-एल झाला विथ म्हणजे टाईमच्या पहिले 1033 1100 समथिंग लॉस पाहिला आपण. 1150 तर बघूया. तर काय होते 1176 पण लॉस पाहिला आपण. तर आता आपल्याकडे आहे अजून थोडा टच म्हणजे तिथपर्यंत आलं नाही अजून. ओके. तर 1200 पण लॉस पाहिला आपण. तर मला वाटतं हा आपला एस-एल झालेलाच आहे याच्यामध्ये. तर वेट करतोय मी थोडा. ₹1200 पण लॉस पाहिलाय 1274 झाला. चला एक्झिट केली आहे पोझिशन 1319 समथिंगवर आय थिंक. बघूया. 1 मिनिट फक्त.
तर बघूया 1335 आपला लॉस झाला आहे. तर आपला मॅक्सिमम जे लॉस होता तो किती होता? 2000 तर 2000च्या आत. तर इथं बघू शकता आपण एकदम आपल्या रिस्कला मॅनेज करूनच आपण हा ट्रेड केलेला आहे. ठीक आहे, आता एस-एल झाला तर एस-एल झाला. आपण तर ट्रेड घेतला होता डाउन साइडला कारण ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड आहे. तर तेच आहे. चला चला मित्रांनो, तुमचा काय रिझल्ट आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय श्री कृष्ण. राधे राधे.